नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. मी क्षितिज कुलाकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाटाच्या नवीन व्लॉग मध्ये. आणि मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन केलंय आणि यावर्षी प्रवचन रूपी शिवचरित्र आहे आणि त्यासोबत भावकथा सुद्धा. तुम्ही गेल्या वर्षी व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला अंदाज आला असेल, पण यावर्षी मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे तर माझ्या मते महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शिवचरित्राचं प्रवचन ते होणार आहे आणि तेही उत्तंबर गावामध्ये, माझ्या आपल्या गावामध्ये. आणि त्यासाठी आज काय काय होणार आहे, धमाल होणार आहे, पात्र सजवणार आहेत, त्यानंतर शिवचरित्राला सुरुवात सुद्धा होणार आहे, आपल्या गावातली मंडळी येणार आहे आणि खूप धमाल होणार आहे. ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सो व्हिडिओच्या सोबत राहा. आज शिवचरित्राचा पहिला दिवस असून आजचा भाग आहे तो म्हणजे शिवजन्मोत्सव आणि हरिभक्त परायण महाराज प्रसाद महाराज वानसरे हे प्रवचन करणार आहेत आणि त्यासाठी आपण सर्व आता बसणार आहोत. म्हणजे त्यांचं आगमन सुद्धा झालं, हे विराजमान झाले आहेत आणि आता आपण जाऊयात प्रवचनाला. ज्याच्यामुळे टिकले मंदिरावरचे कळस, ज्याच्यामुळे टिकले मंदिराचे कळस, ज्याच्यामुळे राहिली दारातली तुळस आणि माझ्या माया भगिनींच्या कपाळावरचं कुंकू ज्याच्यामुळं शाबूत राहिलं, त्यांनी दैत्याचं राज्य निर्माण करून जनतेला आनंद निर्माण केला अशा छत्रपती शिवाजी महाराजांचं पावन पुण्यकारक चरित्र शिवकथेला प्रारंभ करत असताना भगवंताचं स्मरण करू. हे चंडमुंडासुर छेदिनी, शुंभ निशुंभासुर संहारिणी, महाराष्ट्र कुलस्वामिनी आई तुळजा भवानी तुझ्या पवित्र पुण्यकारी शिवपुत्राचा चरित्राचं कथन करतोय. ऐकायला ये, आमचं काही चुकलं तर समजवायला ये, प्रेमानं गोंधळायला ये. आम्ही तुझी लेकरं या पवित्र प्रांगणामध्ये पुण्यकीर्ती, पुण्यश्लोक राजा शिव छत्रपतींचं चरित्र गान करतोय. आई तुळजा भवानी तुझे पंढरीच्या पांडुरंगा मृदुंगाच्या तालावर टाळाच्या झोक्यावर नाचण्यासाठी ये. विघ्नहर्त्या गणपती बाप्पा, आमचा सुरू झालेला हा उपक्रम सर्व विघ्न दूर करून निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून आम्ही तुझी प्रार्थना करतोय. हे गणराया, हे विघ्नहर्त्या, या सभामंडपात येऊन काही विघ्न दूर कर. माते सरस्वती जिच्या कृपा प्रसादानं वेद मुखाही वेद बोलू लागतो त्या सरस्वती मातेला प्रार्थना करू. माझी प्रार्थना स्वीकार कर. माझ्या ओटीमध्ये असा पुत्र दे, महाराष्ट्राचा अंधकार नाहीसा करी असा पुत्र दे. आणि जिजाऊला आजूबाजूच्या नागरिकांना रमल्या आणि तिला विचारायला लागलं, काय ग तुला काय ठावंसं वाटतं? आणि धनुष्य मारीन रावण
जिजाऊची पत्नी लक्ष्मीबाई आली. राणीसाहेब, काय खावंसं वाटतं, काय लिहावंसं वाटतं, काय फिरावंसं वाटतं? जिजाऊला सांगावं, मला पालखीत बसायला आवडत नाही, मला मेळ्यात बसून मिरवायला आवडत नाही, मला राणीपणाचा तोडा. मग काय वाटतं? जिजाऊने सांगितलं, हवा एक अबलक घोडा, एक घोडा हवा, त्यावरी टाकोनी मांडा, मांडी घालून बसावं आणि रानावनामध्ये डोंगरदऱ्यामध्ये फिरावं. यवनांपासून ही सत्ता माझी धरती मुक्त करावी, माझ्या माय बहिणींची अब्रूचं रक्षण करावं असं वाटतंय. ते पवित्र डोहाळे पाहिले. जिजाऊचे डोहाळे वेगळे होते. एकोणीवर जाऊ असताना अतिशय भयानक अशा 3 घटना घडल्या. पहिली घटना घडली, शहाजी राजानं स्वराज्याची ज्योत पेटवली होती आणि बादशहानं मुराद जगदेव नावाचा सरदार पाठवला, मराठी सरदार, हिंदू सरदार. पुण्यावर चालून आला, पुण्याची राख रांगोळी केली, गाढवाचा नांगर फिरवला शहाजी राजांच्या जागेवरनं आणि तिथे एक पहाड खोली आणि त्या पहाड्यावर चामड्याची चप्पल उलटी टांगली आणि त्याला दाखवायचं होतं. आणि पुन्हा केला तर त्याची अवस्था काय होईल? जिजाऊच्या गरोदर अवस्थेमध्ये पाहिलं तिने, काय करायचं याचं. दुसरी घटना घडली, गोदावरीच्या तीरावर भोसल्यांची सून स्नानासाठी गेली होती आणि एका यवन सरदारानं तिला गोदावरीवरून पळवून दिलं. जर सरदाराची सूनच या राज्यात सुरक्षित नाही, जिजाऊच्या डोळ्यातून आसू यायला लागली. काय करावं जिजाऊ? खंडागळ्याचा हत्ती, त्याच्यामध्ये या सगळ्या घटना, कुठं जायचं? माझी प्रार्थना स्वीकार कर, माझ्या वोटीमध्ये असा पुत्र दे, महाराष्ट्राचा अंधकार नाहीसा करी असा पुत्र दे. आणि जिजाऊचा आजूबाजूच्या नागरिकांना रमल्या आणि तिला विचारायला लागलं, काय ग, तुला काय खावंसं वाटतं? आणि धनुष्य मारीन छत्रपती शिवरायांचा जन्म फाल्गुन वैद्य तृतीया शुक्रवारी झाला असं सांगितलंय. लोकमान्य टिळक मात्र म्हणतात 6 एप्रिल 1627 असं टिळकाने म्हटलं. या मतभिन्नता इतिहासामध्ये आहे आणि दुर्दैव आमचं, आम्ही 2 जयंत्या साजऱ्या करतोय, एक शासकीय, 2 राज्याभिषेक साजरे करतोय. आम्ही वाटून टाकले आम्ही राजाला सुद्धा. कधी आम्ही एकत्र येणार? आणि आमच्या राजासाठी तरी एक दिवस निवडा. का आम्ही एकत्र येत नाही? का आम्हाला जमत नाही? शिवपुण्यतिथ्या 2 आम्ही तर रायगडाच्या पायथ्याला राहतोय. रायगडाच्या पायथ्याला राहतोय. शिवपुण्यतिथ्या वेगवेगळ्या दिवशी, शिवराज्याभिषेक वेगवेगळ्या दिवशी, शिवजन्म वेगवेगळ्या दिवशी. काय करायचं आम्ही? कधी कळायचं आम्हाला शिवाजी महाराज? आणि आम्ही छत्रपतींसाठी आम्ही आमचा अहंकार कधी सोडणार?
कुणीतरी सांग कुठेतरी करा. आता कोण म्हणणार हे खरंय, कोण म्हणणार ते खरंय. आम्हाला तुमच्या तारखेशी घेणं झालं नाही, पण आमचा राजा जन्माला आला हे आमच्यासाठी जन्म. नाना दाखल्यांचा गोंधळ, कला शब्दांचे खेळ, कला समाजामध्ये विभागणी, कला शिवभक्तामध्ये गोंधळ, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण तुमच्या डोक्याची शक्ल ठीक करणारा राजा जन्माला आला हे आमच्यासाठी महत्त्वाचं. आणि राजा जन्माला आले नसते तर काय झालं. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बनती, और एक न होता शिवाजी तो सबकी सुन्नत हो जाती. तर मित्रांनो काय झालं तुम्हाला मी सांगतो. गेल्या वर्षी तेच सांगतील, मी काय नाही सांगत. काकाच सांगतील काय ते काय बोलत होते. गेल्या वर्षी क्षितिज कुलाबकर यांनी जो पात्र केलेला सुदामाचा, तर खूप चांगलं केलेलं पात्र आणि एकदम नॅचरल सुदामा होता. आम्ही ओळखू शकत नाही, आमचा स्वतःचा भाऊ मला ओळखू शकत नाही. आणि त्या वर्षी असं झालं, मी स्वतः पात्र केलं, मी स्वतः व्हिडिओ बनवतो, त्यामुळे मी स्वतः रिव्ह्यू घेणं ते चुकीचं होतं. त्यामुळे आता ते बोलले घेऊन टाकूया. काय कसं वाटतं. रामकृष्ण आहे. रामकृष्ण आहे.